पवार यांच्यावर ताबडतोब गुन्हे दाखल केले। बेळगावमध्ये विविध राज्यांमधून आलेल्या 130 स्केटिंगपटूंनी सलग 50 तास स्केटिंग करत नवा विश्वविक्रम नोंदवलाय। याचवेळी नामवंत 32 हॉकीपटूंनी सलग 50 तास हॉकी खेळण्याचा विश्वविक्रम नोंदवला। स्केटिंगच्या क्षेत्रात नवा विश्वविक्रम करण्याचा निर्णय घेऊन बेळगावमधील शिवगंगा रोलर स्केटिंग स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं याची जय्यत तयारी करण्यात आली होती। यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, भोपाळ, हैदराबाद आदी राज्यांमधील सुमारे 130 स्केटिंगपटूंना आमंत्रित करण्यात आलं होतं। एकीकडे स्केटिंगचा विक्रम तर त्याच ठिकाणी हॉकी खेळाचा विक्रम करण्याचा निर्णय संयोजकांनी घेतला होता। त्यानुसार 28 मे रोजी बेळगावमधील शिवगंगा रोलर स्केटिंगच्या रिंगवर या उपक्रमाला सुरुवात झाली। अमेरिकेचे वेस्ले गँडी, रियान बिदरहोल्ड आणि भारताचे एडी शर्मा हे विश्वविक्रम प्रतिनिधी म्हणून यावेळी उपस्थित होते। रिंगवर 130 स्केटिंगपटूंनी सलग 50 तास अखंड स्केटिंग करत नवा विश्वविक्रम नोंदवला। त्याचवेळी हॉकीच्या नामवंत 32 खेळाडूंनी 50 तास हॉकी खेळून नवा विश्वविक्रम नोंदवला। या विश्वविक्रमामुळे आपण आनंदित झाल्याचं शिवगंगा रोलर स्केटिंगच्या संचालिका ज्योती चिंदक यांनी सांगितलं। झालेला आहे आणि मुलांनी त्याच्यात मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन चांगल्या पद्धतीने तो रेकॉर्ड करण्यास सहभाग घेतलेला आहे मुलांनी आणि चांगल्या पद्धतीने तो पार पण केलेला आहे। त्या मुलांसाठी आम्ही कुठल्या शब्दामध्ये धन्यवाद करायचे आमच्याकडे वर्ड्स नाही आहे। आणि हे रेकॉर्ड फक्त शिवगंगा रोलर स्केटिंग म्हणजे बेळगावमध्येच हे 2 रेकॉर्ड एक सोबत झालेले आहे। अजूनपर्यंत कुठे पण झालेले नाही आहे। फर्स्ट आहे इनलाइन हॉकीचा जो 50 तासाचा आहे आणि जो सेकंड आहे मॅरेथॉन स्केटिंग मॅरेथॉन तो 50 तासाचा आहे। यापूर्वी पण हा दोन्ही रेकॉर्ड आम्हीच केलेले आणि शिवगंगा रोलर स्केटिंगनीच ऑर्गनाइज केलेले दोन्ही रेकॉर्ड। फर्स्ट रेकॉर्ड होता 31 आर इनलाइन हॉकीचा, ते हाँगकाँगवाल्यांनी बीट केले। त्यांचा रेकॉर्ड आम्ही तोडून 50 तासाचा रेकॉर्ड कायम केलेले आहे। आणि तसंच मॅरेथॉनचं पण 31 तासाचं होतं आमचं, ते 34 तासाचं हाँगकाँगवाल्यांनी केलेलं। त्यांचा रेकॉर्ड बीट करून आम्ही 50 तासाचा रेकॉर्ड केलेला आहे। इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स, रेकॉर्ड होल्डर रिपब्लिकन आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थांच्या मार्गदर्शक तत्वानुसार हा विश्वविक्रम नोंदवण्यात आला असून या सर्व ठिकाणी या विक्रमाची नोंद झाली आहे। हा विश्वविक्रम पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींनी मोठी गर्दी केली होती।